हॅलो नमस्कार. अश्विनी अँड हर डॉटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज येणार आहेत गौरी गणपती, म्हणून एवढी सजावट इथे रांगोळी वगैरे काढली आहे. माझ्या घरी येणार नव्हत्या, शेजारच्या घरी येणार होत्या, म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर हाही व्लॉग शेअर करते. तर बघा, एका कलशामध्ये असे 5 प्रकारचे झाडांची पाने घेतली जातात. त्यांचं पूजन केलं जातं तुळशीबरोबर. 5 सवसने मिळून असं पूजन केलं जातं. तुम्हाला दाखवते बघा कलश, आणि त्याच्यावर असं स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे आणि सोबतच असं तुळस आहे. तर आधी हे कलश घरामध्ये नेला जातो, मग गौरींची स्थापना केली जाते. तर हे बघा, कुवारिकांच्या डोक्यावर हे कळस ठेवला जातो. तर इथे बघा, अशा प्रकारे हा कळस आतमध्ये नेल्यावर मग जसं आपण लक्ष्मीचं स्वागत करतो ना, त्याचप्रमाणे ते हळदी आणि कुंकाचं पाणी केलं होतं आणि त्या कुंवारिकेला बघा अशा प्रकारे पावलं उमटवून तिला आत घेतलं गेलं होतं आणि हा कळस असा व्यवस्थित गणपतीच्या जवळ ठेवलेला गेला होता. कलश स्थापना आधी करावी लागते, म्हणजे हा कळस आधी आणावा लागतो आणि त्यानंतर गौरींच्या साड्या वगैरे जे गौरींना तयार करतात ते करावं लागतं. हे आधी करावं लागतं. म्हणजे मी हा व्लॉग का दाखवते, ज्यांच्या घरी गौरी वगैरे बसत नसतील, म्हणजे इवन माझ्या घरी पण नाही बसत, तर हे तुम्हाला म्हणजे माहिती असावं म्हणून मी तुम्हाला हा व्लॉग करून दाखवते. ज्यांच्या घरी गौरी बसते ना, त्यांच्या घरी असं वेगळंच प्रकारचं आनंदी वातावरण असतं. खूप छान वाटतं. हे बघा, या मागच्या वर्षाच्या गौरी होत्या, त्या थोड्या खराब झाल्यामुळे त्यांनी अचानक नवीन गौरी आणल्या. खूप गोंधळ झाला होता आणि दरवर्षी एका गौरीला मी साडी नेसते. तर म्हटलं हे बघा तुम्हाला दाखवते. एक ताई मला हेल्प करत होत्या वरती मिऱ्या घेण्यासाठी आणि खालून मी असं व्यवस्थित मिऱ्या सेट करत होती. तर बघा, किती छान प्रकारे आम्ही सगळं हेल्प करतो सगळ्याजणी. म्हणजे हे गौरीला साडी नेसवणं एका जणाचं काम नसतं, तर सगळ्या मिळून मिसळून करतो आम्ही. तर हे बघा, हा दुसरा दिवस. तर किती छान दिसते गौरी आपल्या, एकदम साक्षात महालक्ष्मींसारख्या. तर इथे बघा, आणि मी साड्या कशा नेसल्या तेही कमेंट करून मला नक्की सांगा. माझी गौरी कशी दिसते ही बघा, साईडला निळी साडीवाली. आणि हे जे ते दागिने घालतात ना, ते प्युअर सोन्याचे घालतात गौरींना. एक त्यांच्या जावेचे घालतात आणि एक गौरींना त्यांचे स्वतःचे घालतात. गौरी खूप छान दिसते खरंच. हे बघा, हे दागिने जे ते पूर्ण सोन्याचे घालतात आणि असं नैवेद्य वगैरे ठेवतात. मोदक, चकली, सर्व प्रकारचे फळं, फुलं असं गौरींना अर्पण केलं जातं. आणि हे बघा, गणपती बाप्पा आपले. तर ह्या गौरी कशा वाटल्या हेही तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. साधं सिंपल डेकोरेशन करतात हे. आणि त्यानंतर गेलो आम्ही माझ्या मोठ्या मुलीच्या रिद्धिकाच्या मैत्रिणीच्या घरी. त्यांच्याही घरी गौरी गणपती बसतात, म्हणून दरवर्षी आम्हाला ते बोलवतात दर्शनासाठी. तिथेही आम्ही गेलो. 5व्या फ्लोअरवर होतं, लिफ्टने जावं लागतं. तर हे बघा, लिफ्टच्या समोरच तिचं घर आहे. तिच्या घरात पण एकदम छान आणि सुंदरशा गौरी बसलेल्या होत्या. साक्षात स्वामीच तिथे अवतरले होते. त्यांनी बघा किती छान, किती सुंदर स्वामींचा सेटअप केला होता. आणि हे बघा गौरी, यांनी तर बापरे इतकं गौरींना खायला ठेवलं होतं ना, ड्रायफ्रूटपासून लाडूंपासून सगळं असं व्यवस्थितपणे ठेवलं होतं. खूप छान होते यांच्या गौरी पण. आणि स्वामींचं तर काय सांगू, त्यांनी जे स्वामींचा सेटअप आहे तो स्वतः घरीच बनवलेला आहे. मागच्या वर्षी त्यांनी विठ्ठलाचा सेटअप बनवला होता. हे बघा, आणि साईडला असे छोटे छोटे त्यांच्या मुलांनी गणपती ठेवले होते बनवून, तेही ठेवले होते. आणि इथे थोडं आम्ही मंगळागौर खेळलो. मैत्रिणी स्कूलच्या, म्हणजे माझ्या मुलीच्या स्कूलच्या मम्मी असताना त्या वगैरे आम्ही मस्त मंगळागौर खेळलो.
फुगडी खेळलो, थोडंसं तिथेही टाईम स्पेंड केला. हे बघा, मस्त वाटत होतं. तिने खूप आग्रह केला होता की रात्रभर राहा म्हणून, पण पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही 10-20 मिनटे इथे फुगडी वगैरे खेळलो. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी ज्यांच्या घरी गौरी गणपती बसला होता ना, माझ्या शेजारच्या ताईंकडे, त्यांच्याच मोठ्या जावेकडे हा गणपती बसला होता. मागच्या वर्षी हा सेटअप त्यांचा होता. तर त्यांनी मला बोलवलं होतं. यांच्या घरी फक्त गणपती असतात. तर खूप छान दर्शन झालं यांचं पण. आणि हा सेटअप माझ्या शेजारीच्या ताईंना त्यांचा होता. आणि त्यानंतर रात्री बघा, हे कान उघडायचा कार्यक्रम असतो ना, ते आम्ही केला. तर इथे बघा, गौरींचे कान उघडणी केली जाते. म्हणजे कलश ज्या दिवशी ठेवला होता ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी हा एक कार्यक्रम केला जातो. हे बघा, असं उलताने एका परातीत घासून आणि हे असं दोघी साईडला घेऊन कानाशी फुंकले जातात. तर हे मी बनवलं होती शिरा मोदक, रवा मोदक, म्हणजे जो आपण प्रसादासाठी शिरा करतो ना, त्याचे मी हे मोदक केले होते. आपल्या मोदकांचा साचा होता त्याच्यामध्ये टाकून. आणि आपल्या चॅनलवर उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक यांचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे. प्लीज जाऊन बघा तो व्हिडिओ. तर हे आहेत रवा मोदक. तुम्हाला कसे वाटले हेही कमेंट करून मला नक्की सांगा. तर आज म्हटलं प्रसादाला वेगळ्या पद्धतीचा शेप देऊ प्रसादीला. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हेल्दी राहा. बाय.